पोपटराव मलगुंडे साहेब, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिराळा, अर्जुन घोडे पाटील साहेब एपीआय, आदरणीय बाजीराव देशमुख साहेब ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, या तसेच शुभम पाटील साहेब उपजिल्हाधिकारी, या सर्व मान्यवरांचं चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत। आज या सुंदर अशा चिंचोली गावातील सोहळ्यासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, माता, बंधू भगिनी या सर्वांचं पुनश्च एकदा चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत। या आजच्या या कार्यक्रमाचे निमित्त ओंकार बाबाजी पानकर या युवकाने, या होतकरू विद्यार्थ्याने चिंचोली गावातील वैभवात भर म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन अधिकारी म्हणून क्लास 1 पोस्ट या चिंचोली गावासाठी यशाची गवसणी घातली आणि या चिंचोली गावासाठी अभिमानाची गोष्ट म्हणून या युवकाचा सत्कार या चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय सतीशभाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल पानकर परिवार व चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत। या कार्यक्रमानिमित्त मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की भाऊ ओंकारला घरातूनच जन्मापासून बाळ कुटुंब मिळालेलं आहे। वडील शिक्षक, मामा अधिकारी, त्याचबरोबर भावासारखा एक मित्र शुभम पाटील या उपजिल्हाधिकारी, या सर्वांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्याने या मार्गदर्शनाचा फायदा म्हणून आज ही पोस्ट आपल्या सर्वांच्यासाठी गावासाठी अभिमानाची गोष्ट म्हणून ही पोस्ट मिळवलेली आहे। त्याबद्दल त्याचं चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं मल्लविद्या महाराष्ट्र राज्य मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी, हनुमान कुस्ती आखाडा चिंचोली या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी त्याचं जाहीर अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। धन्यवाद राहुलजी। आमदार साहेबांचा सन्मान होतोय, त्याने स्वीकार करायचा आहे। खास ओम नमोजी आत्या वेद प्रतिपाद्या, जय जय सर्वेध्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशो सकलाधिमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो अवतारे जो। आमच्या चिंचोली गावच्या कीर्ती मुकुटात एक मानाचं पान निर्माण करणारे ओंकार बाबाजी पानकर, त्यांच्या सत्कार समारंभासाठी स्वतः आमदार साहेब उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान पानकर परिवाराच्या वतीने होतोय। यानंतर सन्मान्य श्री आपल्या शिराळा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मलगुंडे साहेबांचा सन्मान होतोय। त्यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कुमार ओंकार बाणकर यांनी वाटचाल केली, ज्या अंगड हिऱ्यांना पैलू पाडलं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांचं मार्गदर्शन लाभलं असे ओंकारचे मामाश्री, भक्कम साथ देणारे सहकारी, कर्तव्य दक्ष एपीआय अर्जुन घोडे पाटील साहेब कोकरूड यांचा सन्मान उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संपतराव जाधव दादा आणि सन्मान्य वसंतराव पाटील विद्यमान चेअरमन ज्योतिर्लिंग सेवा सोसायटी वसंत पाटील उर्फ बाबा सेठ यांच्या वतीने सन्मान होतोय। सन्मान्य अर्जुन घोडे पाटील कोकरूड यांचा सन्मान होतोय। यानंतर ज्येष्ठ वक्ते सन्मान माजी सरपंच अमर नारायण जाधव आणि सन्मान्य बाबूराव चंद्रकांत जाधव उर्फ उदय चंद्रकांत जाधव यांच्या वतीने होतोय। आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती या। बाबाजी चंद्रकांत जाधव उर्फ उदय चंद्रकांत जाधव, आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती या।
यानंतर आमच्या गावचा अनेक दुसरा सुपुत्र ज्यानं 7 महिन्यापूर्वी एमपीएससी क्रॉस केली, एकाच घरात 2 कर्तव्य दक्ष आणि क्लास 1 अधिकारी झाले असा सूरज आनंदात जाधव आणि भाविक रामचंद्र जाधव या 2 सुपुत्रांचा सुद्धा इथं नागरिक सत्कार व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय। 6 महिन्यापूर्वी चिंचोली गावच्या इतिहासात महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जाधव 2 सख्खे चुलत भाव एकाच घरात अधिकारी झाले आहेत। आजच्या स्वागत सत्कार समारंभासाठी शिराळा तालुक्याच्या न्याय दंडाधिकारी तथा तहसीलदार सौभाग्यवती श्यामला खोत पाटील मॅडम यांचे इथं आगमन झालेलं आहे। सर्वांना विनंती आहे टाळीच्या गजरात स्वागत करायचं आहे। आपल्या शिराळाच्या तहसीलदार तथा न्याय दंडाधिकारी श्यामला अप्पासाहेब खोत पाटील यांचा सन्मान चिंचोली गावच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती कविता सुभाष पाटील आणि सत्कार मूर्ती ओंकार बांकर यांच्या आदर्श माता विमल बाबाजी बांकर यांच्या वतीनं तहसीलदार साहेबांचा सन्मान करून घ्या। शिराळा तालुक्याच्या महसूल तथा प्रशासकीय अधिकारी न्याय दंडाधिकारी तहसीलदार सौभाग्यवती श्यामला खोत पाटील मॅडम यांचा सन्मान होतोय। यानंतर कर निर्धारक अधिकारी कुमार सूरज आनंदात जाधव आणि कुमार भाविक रामचंद्र जाधव आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती या। आपला सन्मान्य आमदार सत्यजितराव देशमुख भाऊंच्या वतीनं गौरव सोहळा होतोय अमृत हस्ते। एकाच घरामध्ये कुमार भाविक रामचंद्र जाधव आणि कुमार सूरज आनंदात जाधव या सख्या चुलत भावांनी एमपीएससी क्रॉस केलेली आहे 6 महिन्यापूर्वी आणि कर निर्धारक अधिकारी म्हणून ज्याची नियुक्ती झालेली आहे। सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा। यानंतर भाविक उपस्थित नसला तर त्यांचे पिताश्री आपणाला विनंती आहे व्यासपीठावरती या। सन्मान्य रामचंद्र जाधव आपला इथं गौरव सोहळा होतोय। शिराळा वाळवा तालुक्याचे दमदार आमदार विश्वासातून आधार निश्चय उमदा विचार प्रत्येकाला मान नेतृत्व कर्तृत्वान आदरणीय सत्यजितराव देशमुख भाऊ यांच्या अमृत हस्ते ज्याने एक अधिकारी आमच्या गावाला दिला असे भाविकचे पिताश्री सन्मान्य रामचंद्र केशव जाधव यांचा इथे सन्मान होतोय। सर्वांनी टाळीच्या गजरात स्वागत करा। यानंतर वेळात वेळ काढून इथं उपस्थित असणारे पण थोड्या उशिराच आलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य ग्रामीण कथाकार उत्तम लेखक आणि फरडे वक्ते आदरणीय बाबासाहेब पाटील सर बेराशे यांचा सुद्धा इथं सन्मान होतोय। त्यांना विनंती आपण समोर व्यासपीठावरती यायचा आहे। यांचा सन्मान सन्मान्य श्री शंकर बांकर मामा यांच्या शुभ हस्ते होणार आहे आमदार साहेबांच्या उपस्थितीत। सन्मान्य ग्रामीण कथाकार फरडे वक्ते उत्तम लेखक सन्मान्य बाबासाहेब परीट यांचा इथे सन्मान होतोय। सर्व मान्यवरांना विनंती आहे व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे। यानंतर ओंकार विविध उद्योग समूहाचे संस्थापक कुस्तीप्रेमी आनंदराव पाटील मिस्त्री आपल्याला मार्गदर्शन करतील। त्यांना विनंती आपण समोर यायचं आहे। ओंकार विविध उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आनंदरावजी पाटील मिस्त्री। सर्व उपस्थितांचं स्वागत, मान्यवरांचा आभार, धन्यवाद।
आज या ठिकाणी ओंकार बाबाजी बांकर यांच्या क्लास 1 पोस्ट मिळवली त्याबद्दल हा सत्कार समारंभाचा चिंचोली ग्रामस्थांच्या वतीनं जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित शिराळा तालुक्याचे विद्यमान लाडके आमदार सतीश भाऊ देशमुख, त्याचबरोबर आपल्या शिराळ्याच्या तहसीलदार मॅडम श्यामला खोत मॅडम, त्याचबरोबर चिंचोली गावच्या विद्यमान सरपंच पाटील मॅडम, त्याचबरोबर ओंकारचे आई वडील ज्यांचं ओंकारच्या जीवनामध्ये फार मोठं योगदान लाभलेलं आहे ती या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ओंकारला मगाशी आमच्या राहुलभाऊने सांगितलं, भावासमान नसून सख्या भावापेक्षा प्रेम आणि एक आदर आणि आदर्श असणारं व्यक्तिमत्व माझी मागच्या 6 महिन्यापूर्वी ज्यांची ओळख झाली ते शोभन पाटील, ते जिल्हा उपजिल्हाधिकारी मात्र त्यांची नवीन पोस्ट निघाल्या 4 ते 5 पोस्ट त्यांनी आता क्रॉस केले आहे. अजून सुद्धा मोठी ध्येय असणारे ते व्यक्तिमत्व हे या ठिकाणी उपस्थित आहेत. ओंकारचे मामाश्री API अर्जुन घोडे साहेब, त्याचबरोबर चिंचोली गावचे सुपुत्र आयुर्वेदाचार्य नंदकुमार पाटील साहेब आणि व्यासपीठावरील उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव दादा आणि सर्वच मान्यवर यांचं मी या कार्यक्रमाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की सगळ्या सुविधा असताना एखादं यश पदरात पाडून घेणं, ते यशाला गवसणी घालणं फार सोपं असतं, पण कुठल्याही सुविधा नसताना ग्रामीण भागातील युवकांच्या मनातील न्यूनगंड काढायचं काम आपल्या ओंकार बांकर या युवकांना केलेलं आहे. निश्चितपणाने मी तुम्हाला सांगतो, क्लास 1 पदाची मुहूर्तमेढ रोवायचं काम ओंकार बांकर या युवकाच्या माध्यमातून आज चिंचोली गावामध्ये झाली याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. कारण महाराष्ट्रभर पैलवानांची चिंचोली अशी वेगळी ओळख असणारं गाव आज अधिकाऱ्यांची चिंचोली असं वेगळ्या नावानं महाराष्ट्रभर ओळखलं जाणार आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे. कारण या वयामध्ये एवढ्या पोस्टला जाणं फार मोठा त्याग असतोय. घरातील सण सुद्धा असू दे, कार्यक्रम असू दे, हाऊस मौज करायचं वय असू दे, या सगळ्याचा त्याग करून या स्टेपला आपल्याला यावं लागतं. हे आज आपल्याला ओंकार बांकर आणि शोभन पाटील या दोघा नवतरुणांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. आणि यांचा निश्चितपणाने या आमच्या युवा पिढीसाठी फायदा होईल आणि युवा पिढीनं या व्यक्तिमत्वाचा आदर्श आणि आदर घेऊन नक्की त्यांच्या पावलावर पाव टाकून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. मी तुम्हाला युवा पिढीसाठी एक आवाहन करतो की इथून पुढे क्लास 1 पोस्ट काढायची चिंचोली गावामध्येच नव्हे तर आपल्या या वारणा घाटाच्या परिसरामध्ये स्पर्धाच लागावी. त्या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हा सर्व मान्यवरांना तिथे व्यासपीठावर तुमचा सत्कार करायची संधी मिळावी आणि ती मिळेल अशी मी निश्चितपणे आशा व्यक्त करतो. मी ओंकार बांकर यांना जाता जाता एक विनंती करतो. आपले मांगरूळ गावचे एक सुपुत्र दीपकभाऊ कांबळे यांनी नालंदा अकॅडमीच्या माध्यमातून अनेक युवकांना एक व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे. तसं ओंकार बांकर असू द्या, आपले शुभम पाटील असू द्या, या युवकांनी पण आपलं स्वतःचं करिअर करण्याबरोबर समाजाची नाळ कायम जोडून ठेवून आपल्या युवकांसाठी अकॅडमी असू द्या, व्यासपीठ असू द्या उपलब्ध करून त्या समाजासाठी आपलं योगदान द्यावं ते नक्की देतील, निश्चितपणाने देतील अशी मी आशा व्यक्त करतो. त्यांच्या पुढील वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आनंदराव पाटील. आणि यानंतर कुमार ओंकार बाबाजी बांकर या सुपुत्राला 0 पासून 100 पर्यंत त्यांचं मार्गदर्शन लाभलं. सुखा दुःखात जीवाभावाची साथ दिली. नात्यानं मामा पण जीवाभावाचा एक सहकारी म्हणून ज्याचा नामोल्लेख मी आवर्जून करतोय ते कर्तव्य दक्ष API सन्माननीय अर्जुन घोडे पाटील यानंतर मार्गदर्शन करतील.
सर्वांना विनंती आहे मामांच्यासाठी एक टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. मंचावर उपस्थित आपल्या शिराळा मतदारसंघाचे अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष आमदार तसेच ज्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांची आपुलकी आहे आणि जे प्रशासकीय अधिकाऱ्यांना खरोखरच आदराने आणि आपुलकीने वाढवतात ते आपले सतीश भाऊ देशमुख, शिराळ्याच्या तहसीलदार मॅडम, तसेच आपल्या चिंचोलीच्या सरपंच मॅडम, ओंकारचे आई वडील, तसेच शुभम पाटील ज्यांना आतापर्यंत 3 क्लास 1 पोस्ट MPSCच्या क्रॅक केलेल्या आहेत. पहिली एक्साईजची एक्साईज डिवायस म्हणून त्यानं पहिली पोस्ट घेतली. त्यानंतर राज्यात दुसरा येऊन ज्यानं CO म्हणून ज्याला पोस्ट मिळाली, जी पोस्ट मिळाली आणि आता तो डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्ट झाला आहे, तो शुभम पाटील. आणि मंचावर उपस्थित सर्व मंडळी, पहिल्यांदा ओंकारचा मामा म्हणण्यापेक्षा तुमच्या गावचा भाचा म्हणून मला अभिमान वाटतो. सकाळी मला दिनेश दादा असतील आणि अजून काही व्यक्तींनी की तुमचा पण सत्कार घेऊयात असं सांगितलं होतं, पण मी म्हटलं नाही, मी काय त्या घरचाच कार्यक्रम आहे. पण नंतर मला लक्षात आलं की माझा सत्कार एकदा पण इथे झालेला नाही आणि मला खरंच आज आनंद वाटला की माझ्या आजोळमध्ये तुमच्या भाच्याचा तुम्ही सत्कार घेतला. खरं सांगायचं म्हटलं तर भाऊ मी 2009ला सिलेक्शन झालं, भाऊच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. नागे पाटील साहेब आणि कृष्णप्रकाश साहेब पण होते. त्यावेळेला भाऊ ओंकार 7वीला होता. त्याचं एक वाक्य होतं त्यावेळेला की आज PSI अर्जुन घोडेंचा भाचा म्हणून मला ओळखत असतील, पण भविष्यात माझा मामा तुम्हाला ओळखणार. अशा पद्धतीने 7वीला असताना म्हणजे किती प्रगल्भता, किती आत्मविश्वास आणि किती स्वतःवर म्हणजे कष्ट करण्याची तयारी 7वीला असताना पासून त्याची आहे. मॅडम 10वीला 95% त्याला मार्क्स पडली, 12वीला 90% मार्क्स पडली. 12वी झाल्यानंतर ओंकारचे वडील शिक्षक असल्यामुळं मुलांची जास्त काळजी शिक्षक करतात, त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करून नंतर काय असेल तुला स्पर्धा परीक्षा कर. परंतु वडिलांच्या या सूचनेकडे त्याला बगल दिली आणि मला एक फोन केला की मामा मला स्पर्धा परीक्षा करायची आहे आणि इंजिनिअरिंग करून मी 4 वर्ष का वाया घालतो. तर त्याला म्हणून तुला जे वाटतं ते कर. कारण नागे पाटील साहेब असतील, आनंद पाटील साहेब असतील, त्यांनी सुद्धा BA मी प्लेन ग्रॅज्युएशन करूनच त्यांनी स्पर्धा परीक्षा केली होती. त्याने फर्ग्युसन कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि तेव्हापासून त्याची MPSC किंवा UPSCची तयारी सुरू आहे. आता त्याला या परीक्षेमध्ये 17व्या क्रमांकाने MPSC मध्ये चांगलं यश मिळवलं आणि चिंचोलीला पहिल्यांदाच एक राजपत्रित अधिकारी मिळालेला आहे. पहिलवानचं गाव असं ज्या गावाला आपण संबोधलं जातो ते आता सुरुवात झालेली आहे आणि ओंकारच्याच ज्या प्रेरणेने आपण आपल्या मुलांना किंवा तरुण मंडळी आहे त्यांनी त्याच्यापासून प्रेरणा घेऊन अजून अधिकारी कसे आपल्या गावात तयार होतील किंवा आपल्या भागात तयार होतील याची काळजी घेतली पाहिजे. ओंकारचे वडील ही जे अतिशय म्हणजे हुशार आणि कष्टाळू आहे. बांकर मुलींचे वडील लहानपणीच निधन पावल्यामुळे पूर्णपणे त्यांचे लहानपणीच त्यांना वडिलांचे क्षेत्र हरवलं होतं. शाळेत अतिशय हुशार आणि कष्टाळू असलेले बांकर गुरुजी त्यांनी 10वी पर्यंत अतिशय पहिल्या नंबरने पहिल्या क्रमांकाने शाळेत येत होते. 10वीला चांगली मार्क्स पडल्यानंतर त्यांनी DL ऍडमिशन घेतलं आणि पूर्णपणे आपल्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी आपल्या अंगावर घेतली. 2 बहिणीचे लग्न असतील, आपलं स्वतःचं लग्न असेल, स्वतःचं घर असेल आणि एवढं करत असताना अतिशय दातृत्व आणि अतिशय उदारमत्वाचे हे व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या 2 पोरांना शिकवलंच, त्याबरोबर आपल्या 2 बहिणीच्या मुलाला सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने, त्यापैकी एक इंजिनियर झाला, एक पोलीस झाला, एक त्याचा लहान मुलगा आता ऑप्टिशियन मध्ये त्याने डिग्री केली आणि दुसरा आता ओंकार जो आता अधिकारी म्हणून आपल्या समोर आहे. खरं तर एवढ्या कमी एक
फक्त एक शिक्षकाची नोकरी असताना एवढं सगळं सांभाळून आपल्या मुलाला काही कमी न पडता बरोबर अगदी त्यांनी जीवाचं म्हणजे मी तर बघितले अगदी मला सुद्धा वेळोवेळी मी अधिकारी व्हायच्या अगोदर वेळोवेळी ज्याच्यावर मला काही कमी पडेल पैसे असतील किंवा काही असेल त्याच्यावेळी त्यांनी मला मदत केलेली आहे आणि त्याचं फळ त्यांच्या त्या दातृत्वाचं फळ म्हणा किंवा एक जे आपण दुसऱ्याला करतो ते जे उलट मिळतं त्याचं फळ ओंकारला त्याच्या ज्या आज जी पोस्ट मिळाली त्यातून त्याला मिळालेलं आहे. ओंकारची आई म्हणजे अतिशय कळवाळू अतिशय साधी आणि अतिशय सहनशील व्यक्तिमत्व आहे. तेच गुण ओंकारमध्ये सुद्धा आहेत आणि मला वाटतं सहनशीलता ही स्पर्धा परीक्षेचा एक महत्वाचा गुण आहे. तो ओंकारकडे असल्यामुळं ओंकार आता एवढ्यापर्यंत थांबणार नाही. जी आताची पोस्ट मिळालेली आहे ती त्याला मी परवा म्हणले नोकरी आहे तुला अजून पोस्ट मिळवायची आहे. अजून एकदा तुम्हाला चिंचोली गावाला आणि आपण आपल्या परिसराला एका मोठ्या अधिकाऱ्याने सत्कार करण्याची संधी ओंकार देईल एवढं मी निश्चित सांगतो आणि सांगतो. जय हिंद. धन्यवाद साहेब. आणि यानंतर प्रत्येक वक्त्याला विनंती आहे उपस्थित आपल्या विभागाचे सन्माननीय आमदार साहेब त्याचबरोबर आपल्या शहराचे तहसीलदार मॅडम आणि ओंकार आणि त्याचा मित्र असे दोघे सत्कार नसते. आताच माझ्या अगोदरच्या सरांनी त्याच्याबद्दल सांगितलं की चिंचोली गाव हे पैलवानांचं गाव म्हणून ओळखलं जायचं. आम्ही बऱ्याच वेळा ऐकले की चिंचोली गावामध्ये चांगली नामवंत पैलवान तयार झालेले आहेत. पण भविष्यात आता चौघांचा आपण सत्कार केला. भविष्यात हे गाव नक्कीच अधिकारी जसं आहे गावात एका पासून कोणापासून तर सुरुवात होणं गरजेचं असते आणि ती सुरुवात तुमच्या गावामध्ये झालेली आहे. आणि आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार साहेब सुद्धा ज्या वेळेला भेटतील ज्या वेळेला शाळेतला कार्यक्रम असेल त्यावेळी आवर्जून सांगतात की माझ्या शिराळा तालुक्यातले जे मुलं आहेत ती नामवंत झाली पाहिजेत मोठमोठे अधिकारी झालेले पाहिजेत. भाऊ आता आपल्या तालुक्यामध्ये सुरुवात झालेली आहे. प्रयत्न करत राहू. पालकांची भूमिका फार महत्वाची आहे. आपल्या मुलांच्याकडे आपण किती लक्ष देतोय मुलं कशी शिकतायत कुठे शिकतायत कशा पद्धतीने शिकतायत त्यांच्याकडे आपण कसं लक्ष देतोय हे फार महत्वाचं आहे. आज ओंकार अधिकारी झाला. ओंकारच्या आई वडिलांचं आज गावामध्ये सत्कार झाले किंवा नाव झालं हे काय सहज साधी सोपी गोष्ट नाही. आपण आपल्या मुलांची कशी संगोपन करतोय ते फार महत्वाचं आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे त्यांच्या वाटचालीकडे लक्ष द्यायला पाहिजे. पालक म्हणून आपली ती जबाबदारी आहे. आणि सर्वात महत्वाची इथं आता तरुण विद्यार्थी तरुण मित्र बसलेले आहेत. त्या मित्रांना माझं आवर्जून सांगणं आहे की आपल्या यशामध्ये आपल्या प्रयत्न आहेतच पण त्या प्रयत्नामध्ये आपल्या सातत्य किती आहे हे फार महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर आपण कुणाची संगत करतोय हे सुद्धा फार महत्वाचं आहे. ओंकारनं जर त्याच्या मित्राची संगत केली नसती तर त्याला आणखी यशाला थोडा वेळ लागला असता. आपल्या आयुष्यात मित्र फार महत्वाचे आहेत. मित्र कसा करतोय त्याच पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या आजूबाजूचे मित्र मैत्रिणी चांगले अधिकारी झाले तर त्याच पद्धतीने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आज ओंकारला बघून गावातील भविष्यात या बरेच अधिकारी तयार होतील. ओंकारच्या आई वडिलांचं आता ओंकारच्या मामाने सांगितलं की किती कष्ट आहे. त्यांच्या दैनंदिन वागण्या बोलण्यातून ते दिसून येते. ज्या पद्धतीने आपण करतो ज्या पद्धतीने आपण समाजासाठी योगदान देतो किंवा जे आपलं काम आहे ते प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा योगायोगानं त्याचं फळ मिळत असतं. त्यांनी जे आजपर्यंत आपल्या बहिणींसाठी आपल्या गावातील लोकांच्यासाठी आपल्या बहिणींच्या मुलांसाठी आणि विशेष म्हणजे शाळेतल्या मुलांसाठी जे कष्ट त्यांनी केलेलं आहे त्याचं फळ त्यांना आज ओंकारच्या स्वरूपात मध्ये मिळालेलं आहे. पालकांना माझं आवर्जून सांगणं आहे की आज ओंकार आहे त्याचा मित्र आहे त्यांना विचारा कधी आता आज विचारा उद्या विचारा की त्यांना एमपीएससी करत असताना कुठल्याही टप्प्यावर एक नया पैसा सुद्धा द्यायची गरज लागलेली नाही. आज बऱ्याच पालकांचं असं मत असतंय की एमपीएससी युपीएससी करायचं मध्ये कास्ट मध्ये पाहिजे पैसा लागतोय वशिला चालतोय
अशी मित्रांनो कुठलीही गोष्ट आता सध्याच्या काळामध्ये अस्तित्वात नाही. तुम्हाला जर तुमचं कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही, आणि अभ्यास हाच एक राजमार्ग असा आहे की तो तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. त्यांना विचारा, आज विचारा, उद्या विचारा. ओंकारला पण माझी विनंती राहील की तू जोपर्यंत आहेस इथं तोपर्यंत शाळा महाविद्यालय तिथल्या किंवा गावातल्या लोकांच्या मध्ये मिसळ आणि थोडी जनजागृती आणखी करता आली तर बघ, तुझ्या माध्यमातून एक 4-2 आणखी अधिकारी झाले तर त्याच्यासारखं दुसरं फळ चांगलं नाही. माझी सर्व सन्माननीय गावातील लोकांनाही विनंती आहे की आपला मुलगा कसा शिकतोय त्याच्या मनाप्रमाणे शिकून द्यावं. त्याला त्याच्या मनाप्रमाणे बाबा तू अधिकारी व्हायचा आहे, एमपीएससी करायची आहे तर कर, युपीएससी करायची आहे तर कर, या दृष्टिकोनातून आपण सुद्धा पाठबळ दिलं पाहिजे. या दोघाही सत्कार मूर्तींना माझी विनंती आहे की शिराळा तालुक्यातील विश्वास नांगरे पाटील असतील, आनंद पाटील साहेब असतील, आज पूर्ण देशामध्ये आपलं नाव गाजवत आहेत. त्याच पद्धतीने या दोघांनी आपलं नाव गाजवावं. आपल्या बरोबर आपल्या गावाचं नाव, आपल्या विभागाचं नाव, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करावं. एवढं बोलतो. त्यांच्या भावी आयुष्यासाठी माझ्याकडून लाख शुभेच्छा आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मलगुंडे साहेब. प्रथम लेखक आहेत आणि माजी सैनिक संघटनेचे ते राज्य अध्यक्ष आहेत. त्यांना विनंती आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. मला वाटतं की चिंचोलीच्या गावामध्ये क्लास 1 पोस्ट करणारे ओंकारचे रूपाने आपली पहिली व्यक्ती आपल्या सर्वांना मिळते. आज या सरकार समाजासाठी आपल्या सर्वांचे लाडके आमदार, लाडके का तर हा शब्द आपल्याला दाखवून दिले. नक्कीच ते लाडके कारण ते सर्वांसाठी वेळ देत आहेत. त्याचबरोबर या तालुक्याच्या अतिशय कामसू, त्यांचा आपल्या कामामध्ये अतिशय नावलौकिक आहे अशा तहसीलदार सन्माननीय शामला मॅडम, त्या ठिकाणी आई वडील मानकर सर आणि मानकर मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण करायला आलोय असे ओंकार आणि त्यांचे मित्र शुभम, तसेच आपल्या नगरीचे आणि या ठिकाणी प्रख्यात डॉक्टर पाटील साहेब, आणि इतर खास करून आपले इतर आपल्या परिचित आहेत पण इतर ठिकाणी त्यांचा फार मोठा नावलौकिक असे ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट सर आणि आमच्या तालुक्याचे शिक्षण अधिकारी आणि आपण उपस्थित सर्व ओंकारवरती प्रेम करणारे, आपल्या गावावरती प्रेम करणारे माझे सर्व माता भगिनी बंधू. आपल्याला माहित आहे की ज्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली असते, ज्याचे आई वडील किंवा घरातला एखादा व्यक्ती नोकरीवर असतो, अशी मुलं आम्हाबरोबर भौतिक सुविधांच्या मागे लागलेली असतात. आणि असं चित्र आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्या घरात नोकर आई बाप नोकरीला आहे ती मुलं खास करून जास्त स्पर्धेच्या मागे लागलेली दिसत नाही. पण ओंकारच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतंय की घरची परिस्थिती चांगली असताना सुद्धा त्याला आपलं भविष्य घडवण्यासाठी त्या मुलानं त्या सर्वांवरती मात करून अतिशय परिश्रमाने हे पोस्ट काढलेले आहे. आणि त्याच्यासाठी परिश्रम काय लागते, साधा आपल्याला एखादा शिपाई सरकारी नोकरीमध्ये बनायचं असेल तर आज किती मोठी परीक्षा द्यावी लागते. शिक्षक बनायचं असेल तर टीईटी परीक्षेसाठी 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करावा लागतो. तरी सुद्धा ती परीक्षा काही मुलं पास होत नाहीत. आणि आपल्या महाराष्ट्रातल्या एमपीएससी मार्फत क्लास 1 पोस्ट काढणं ही जोक नाही, हा त्याग आहे म्हणतो. जसं हिर्याला पैलू बाहेरच्या व्यक्ती पाडते, कारागीर पाडतो, पण ओंकार आणि शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल स्वतःनं पैलू पाडलेले दिसत आहे. स्वतःचं कर्तृत्व स्वतःहून दाखवणारी एक ही अशा स्पर्धा परीक्षा आहे. आणि या फार महत्वाच्या असं मला वाटतंय. कारण आज देशाचं सीमांचं रक्षण सैनिक आपला जीव प्राणाला देऊन करत आहे, पण देशांमध्ये त्यांचा सन्मान झालेला सरांचा. मग अशा प्रामाणिक व्यक्ती जे दुसऱ्यासाठी सर्वस्व अर्पण करतात, दुसरी मुलं गोरगरिबांची मुलं पुढे यावी याच्यासाठी परिश्रम करतात, अशा परिश्रम करणाऱ्या व्यक्तीच्या मुलांना
परमेश्वर सुद्धा कुठेतरी आशीर्वाद देतो, कुठेतरी परमेश्वर सुद्धा अशा व्यक्तीच्या पाठीशी असतो आणि त्या रूपाने मला वाटते की ओंकारचे या ठिकाणी चांगल्या प्रकारे सिलेक्शन झाले. सर मला कायम सांगायचे की माझा मुलगा साहेब युपीएससी करतोय आणि त्यांचं भेट झाल्यानंतर त्याचे अपडेट्स मला ते सांगायचे. आम्हाला सुद्धा भरून यायचं की असा मुलगा दिल्लीमध्ये जाऊन युपीएससी करतोय आणि लगेच आम्हाला वाटत होतं की पुढच्या काही पोस्ट निघतील आणि मला खात्री आहे की आज त्याला एक स्टँड मिळालेला आहे, उभा राहायला याचे पाय भक्कम उभा राहिलेले आहे. आता तो या भक्कम पायावरती गरुड झेप घेऊन युपीएससी ची चांगली पोस्ट आपल्या गावाला देईल आणि आपल्या देशाला अतिशय चांगला एक अधिकारी म्हणून त्या दोघांना सुद्धा आम्ही पाहतोय. अतिशय परत एक वेळा म्हणतोय की अशा अधिकाऱ्यांची आपल्याला गरज आहे आणि नक्कीच हे आपल्या देशाचं, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या गावाचं नावलौकिक करतील. त्यांच्या पुढील कार्याला मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. असा ते साध्य करी ती सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाच्या जोरावरती अखंड साधना, खरतर तपश्चर्या आणि प्रचंड त्यागावरती ज्याने आमच्या चिंचोली गावला एक क्लास 1 अधिकारी पद मिळवून दिलं ते आमच्या गावचे सुपुत्र, ज्यांच्या सत्कार समारंभासाठी आज आपण इथे सर्वजण उपस्थित झालेलो आहोत, ते सन्माननीय ओंकार बाबाजी बाणकर या सुपुत्राचा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. त्यांनी तो स्वीकार करायचा आहे आणि सर्वांनी एकदा टाळीच्या गजरात स्वागत करायचं आहे. ज्यांचे अन्न व औषध प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या वतीनं, ते आमच्या गावचे थोर सुपुत्र सन्माननीय ओंकार बाबाजी बाणकर यांचा भव्य सन्मान होतोय. आदर्श माता, आदर्श पिता, आपल्याला विनंती आपण समोर यायचा आहे. आनंदाची धुळी आज आनंद तरंग केल्यानं होत आधी करावंच लागतंय. कुमार ओंकार बाबाजी बाणकर यांचा इथे सन्मान होतोय. धनीवरती चला, विनंती आपल्याला व्यासपीठावरती चला. सर्वच व्यासपीठावर मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आणि यानंतर भावा एक विशेष सूचना, ज्या सुपुत्रानं सलग 3 वेळा एमपीएससी क्रॉस केली आणि आमच्या ओंकारच्या जडणघडणीत 2 अधिकाऱ्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन लाभलं, ते म्हणजे सन्मान्य शुभमदादा पाटील. हात वरती करा, आपल्याला विनंती आहे. भाव आमच्या गावचा अतिशय जवळचं जीवाभावाचं नातं तयार झालेलं आहे. पहिल्या प्रयत्नात ज्यांनी एक्साईज उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती झाली, दुसऱ्या प्रयत्नात महानगरपालिका सहाय्यक आयुक्त आणि सध्या डेप्युटी कलेक्टर म्हणून राज्यात 5वा क्रमांक मिळवला असे शुभम पाटील गाव साजनी, बरोबर शुभमांना, यांचा इथे व्यासपीठावरती सन्मान होतोय. ओंकारच्या जडणघडणीत त्यांचं फार मोठं योगदान आहे, फार मोठं मार्गदर्शन आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असा मित्र आहे. सर्वांनी एकदा शुभमसाठी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आणि त्यांचे आई वडील जर आला असाल तर आपणाला विनंती आहे व्यासपीठावरती या. आपणाला सुद्धा विनंती, आपला इथे सन्मान होतोय. गाव साजनी 3 वेळा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेला एक कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय शुभमदादा पाटील यांचे पिता आणि माता, आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती या. अतिशय आनंदाचा क्षण आहे. सर्वांनी एकदा स्वागत करा. आदरणीय आमदार साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा एक सन्मान होतोय. आणि भाव योगायोगाची गोष्ट, शुभमचे सुद्धा माता पिता प्राथमिक शिक्षकच आहेत दोघेही. अतिशय चांगलं काम आहे. ज्ञान विज्ञान
संस्कार याच्यासाठी शिक्षण प्रसार असा तिथे साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे जगाच्या पाठीवरती भिकाऱ्याला राजा बनवू शकतं ते म्हणजे शिक्षण. आणि या शिक्षण क्षेत्रातील 2 हिऱ्यांचा आणि 2 ताऱ्यांचा इथे सन्मान होतोय. यानंतर कुमार ओंकार बाबाजी बांडकर हे आपणाला मी कसा घडलो याच्याबद्दल मार्गदर्शन करते. मी कसा घडलो ओंकार बाबाजी बांडकर आपल्याला विनंती आहे. खरं तर मी आधी काही भाषण केलं नाही आणि मित्रांना पण माहिती आहे की शाळेत म्हणजे असं शाळेत पण थोडासा प्रयत्न करतो भाषण करायचं. तुम्ही समजून घ्या सगळ्यांनी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी वंदन करतो. आणि आपल्या शिराळा तालुक्याचे आमदार माननीय सत्यजित भाऊ देशमुख यांचे मी स्वागत करतो. आपल्या तालुक्याचे तहसीलदार मॅडम यांचे पण मी स्वागत करतो. आणि नंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक आणि तुम्ही सर्व या सर्वांचे मी स्वागत करतो. आणि मी इथपर्यंत कसा आलो आणि थोडासा माझा प्रवास मी तुम्हाला सांगतो. अगदी बालवाडीपासून 1ली पर्यंत मी इथंच होतो. त्या बालवाडीला इथं शाळेला होतो आणि 1ली ते 4थी मराठी शाळेतच इथं शिकलो. आणि 5वीला मी बिळाशीला शाळेत गेलो. वारणप्रसाद विद्यालय बिळाशीमध्ये मी 5वी ते 10वी पर्यंत तिथं होतो. आणि असं म्हणजे 4थी पर्यंत खूप शांत होतो तसा. आणि 5वीला बिळाशीला शाळेला गेलो आणि म्हणजे कसं थोडं कळायला लागलं की कसं जायचं. तिथं लांब शाळेत जायचो ना, त्यामुळे मग हे करायचं. माझ्या मित्रांना सगळं माहिती होतं. आणि मग 8वीला मी सेमी इंग्लिश घेतलं होतं. आणि आम्हाला म्हणजे आम्ही 7वी पर्यंत तरी मराठीमधून शिकलो होतो. आणि 8वीला अचानकच इंग्लिशचं आम्हाला म्हणजे स्पेलिंग पण बऱ्यापैकी येत नव्हते. आणि दिवसभर आम्ही पाठ करत बसायचो. म्हणजे आधीची शाळा आधी सरस्वती मधून मुलं आली त्यांना बऱ्यापैकी यायचं आणि आम्हाला काही येत नव्हतं. मग मी सरांकडे गेलो की सरांना म्हटलं मला सोडायचं आहे सेमी इंग्लिश, मी काय करणार नाही, मला जमतच नाही. तर सर म्हटले की 1 वर्ष कर आणि पुढच्या वर्षी सोडून दे. पण मग जास्त अभ्यास जमायला लागले. मग 10वी पर्यंत सेमी इंग्लिश मधून केलं. 10वीला बिळाशी शाळेमध्ये माझा पहिला नंबर आलेला. 10वीला मला 93% मार्क्स होते. 10वी पर्यंत माझे मित्र असं होते की म्हणजे शिक्षकांच्या स्पर्धा लागल्या की कुणाचा नंबर येणार आहे वगैरे. पण आमच्या मित्रांच्या कधीच असं वाटत म्हणजे आम्ही कधीच स्पर्धा केली नाही की तुझ्यापेक्षा मला जास्त मार्क्स पाडायचे वगैरे. एवढे चांगले माझे मित्र होते. आणि 11वी-12वीला मग मी कराटे ऍडमिशन घेतलं आणि 11वी-12वी तिथून केली. 12वी पण मला 11वी जरा निवांतच होतो. म्हणजे असं स्पर्धा परीक्षा करायचं असं ठरवलं होतं. त्यामुळे थोडंसं निवांतच अभ्यास केला. त्यामुळे जास्त काही मार्क्स पडले नाही. 12वीला मला 83% पडले. असं निवांतच होतो. आणि मग 12वी झाल्यानंतर ठरवलं की आता स्पर्धा परीक्षा करायची. तर मग कुठून करायचं, पुण्यामधून करायचं. मामाला विचारलं तर मामा म्हटलं की पुण्याला चांगल्या कॉलेजला आपण ऍडमिशन घेऊया. मग BA ला घ्यायचं की BSc ला घ्यायचं. मग मामा म्हटलं BA ला नको, BSc ला घेऊया आणि चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन चांगलं शिकायचं आपण करूया म्हणून. आणि फर्ग्युसनला मी ऍडमिशन घेतलं. फर्ग्युसनला ऍडमिशन घेतल्यानंतर असं झालं की अभ्यासाला वेळच मिळत नव्हता. कारण ते ऑटोनॉमस कॉलेज होतं आणि तिथं प्रेझेंटी म्हणजे अटेंडन्स वगैरे कंपल्सरी असल्यामुळे मला ते तिथं हे कंपल्सरी असल्यामुळे अभ्यासाला जास्त वेळ मिळत नव्हता. मग त्यातून शुभम तरी कांद्या मारायचा पण माझं धाडच होत नव्हतं.
मग तरी पण शुभम मला सांगायचा, फर्स्ट इयरलाच आमची मैत्री झाली, मग शुभम सांगायचा अभ्यास कसा करायचा वगैरे. मग मी थोडंफार त्याचं ऐकून थोडं थोडं करायला लागलो. मग फर्ग्युसन मधून माझं ग्रॅज्युएशन झालं. मग तिथं पण मला चांगला CGPA आला. मला 9.3 CGPA म्हणजे ऍग्रिगेट कॉलेजमध्ये 3 वर्षाचा आला. आणि कॉलेज झाल्यानंतर ठरवलं की आता UPSC आपण करतोय, तर मग दिल्लीला चांगला क्लास लावा. मग कॉलेज झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो. दिल्लीला चांगले क्लास लावले. 1 वर्ष तिथे दिल्लीला अभ्यास केला. आणि कोविड आल्यानंतर मला तिथं थांबायचं होतं. तिथं थांबूनच पहिला अटेम्प्ट द्यायचा होता. पण कोविडमुळे आमची परीक्षा पुढे गेली आणि मी तर घरी आलो. मग घरी काय माझा अभ्यासच होत नव्हता. मग 6 महिने मी काय एवढा असा अभ्यास केला नाही, तरी पण प्रिलिम्स पहिली दिली आणि त्याला खूपच कमी मार्क्स आले. त्यावेळी थोडं वाईट वाटलेलं, पण बाबूदादा माझा पेपर झाल्यावर आलेला. बाबूदादा सांगितलं की मला कमीच मार्क्स पडतील, ते आवडच पेपर गेले. बाबूदादा असू दे पहिलाच अटेम्प्ट आहे म्हणून, ठीक आहे एवढं काय टेन्शन घेऊ नको म्हणून, अजून भरपूर अटेम्प्ट आहे. पण मला खूप वाईट वाटत होतं. मग मी दुसरा अटेम्प्ट दिला. दुसरा अटेम्प्टच्या वेळेला भरपूर अभ्यास केला, सगळं ज्या चुका होत्या त्या पण हे केल्या. पण तरी पण दुसऱ्या अटेम्प्टला काय माझे क्लिअर झाले, थोड्या मार्क्सने राहिले. मग दुसऱ्या अटेम्प्टला मला एवढं वाईट वाटलं होतं, पहिल्या अटेम्प्टला वाटलं तेवढं, कारण दुसऱ्या अटेम्प्टला मार्क्स मला चांगले आलेले. मग मार्क्स चांगले आले त्यामुळे काय म्हणलं असं म्हणजे पुढच्या वेळी तरी होत जाईल. मग तिसरा अटेम्प्ट दिला. मग तिसऱ्या अटेम्प्टला पण एवढा अभ्यास केला. मग तिसऱ्या अटेम्प्टला मला असं झालं की ज्या पेपरमुळे कट ऑफ ठरतो तो पेपर माझा निघाला आणि जो क्वालिफाईंग पेपर असतो तोच निघाला. आणि मी जास्तच खचून गेलो. मी जवळजवळ 3-4 महिने अभ्यासच केला. मग मम्मीला वाटत होतं की मला काहीतरी तो नाराज वगैरे अभ्यास होत नाही. मग मम्मीने मला मोठा मेसेज पाठवला की काय टेन्शन घेऊ नको. मग हळूहळू मग त्या फेजमधून बाहेर निघालो आणि परत अभ्यास चालू केला की आता ह्या पुढच्या वेळेस तर पोस्ट काढायचीच म्हणून. मग परत 2-3-4 महिने अभ्यास केला. मग शुभमचा मला फोन आला की ओके एवढा UPSCचा अभ्यास करतोयस तर मग एकदा MPSC देऊन बघ. MPSCच्या असं जागा आले मग तुम्ही असं वाटतंय कारण एवढा अभ्यास करतोयस तर मग मी मामाला फोन केला, पप्पांना फोन केला, बाबूला फोन केला, सगळ्यांना विचारलं म्हणजे करू का म्हणून. मग मामाने चौकशी केली की पोस्ट कशी आहे म्हणून. मग ऍडमिटेड पोस्ट आहे म्हटल्यानंतर मामा म्हटलं कर, पण 1च वर्ष करायचं, परत UPSC नाही करायचं, परत UPSC करायची. मग सगळे म्हटले कर, मग चालतं 1 वर्ष कर म्हणून. मग मी परत MPSC करायचा निर्णय घेतला. मग MPSCची एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर मग माझे 3 पण स्टेट त्यावेळी निघाल्या आणि आता 17व्या क्रमांकाने माझं सिलेक्शन झालं. या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये 4-5 व्यक्तींनी खरंच मला खूपच सपोर्ट केला, त्यांचा मी उल्लेख करू इच्छितो. पहिलं म्हणजे माझे पप्पा. म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यांचे रोल मॉडेल्स असतात की मी यांच्याकडे बघून शिकलो, यांच्याकडे बघून शिकलो, पण माझ्या पप्पाच माझे रोल मॉडेल आहेत खरं तर. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो की माडीवरती आम्ही रद्दी विकायसाठी आम्ही सेग्रिगेट करत होतो. ते सगळं हे करत होतो, विकायसाठी काढत होतो. मग त्या रद्दीत पप्पांची 10वीची वही भेटली मला आणि 10वीची वही त्या वरच्या कोपऱ्यापासून खालच्या कोपऱ्यापर्यंत ते पूर्णच पान भरून लिहिलेलं. मी पप्पाला विचारलं की म्हणजे असं काय लिहिले, तर पप्पा म्हणे ती वही संपलं नवीन घ्यायला लागलं म्हणून लिहिले. एवढी अशी पप्पाची परिस्थिती अशी लहानपणी एवढी खराब होती. मग मला वाटायचं की पप्पाच्या एवढ्या खडतर परिस्थितीतून शिकलं तर आपल्याला तर सगळंच मिळते. पप्पाने कधी असं मला कधी विचारलं पण नाही. मी एकदा पैशाचं कॅल्क्युलेशन सांगत होतो तर पप्पाने मला मध्येच थांबवलं आणि सांगितलं तुला कधी विचारलंय तुला किती पैसे लागतील ते सांग आणि मग दुसरं कॅल्क्युलेशन मला सांगू नकोस. मग एवढ्यापर्यंत त्यांनी मला सपोर्ट केला. दुसरी व्यक्ती म्हणजे माझी मम्मी. मम्मीला सगळ्यात मी सांगतो सारखं, मम्मीचा मला सारखा फोन असतो, मम्मीला सगळ्यात सांगतो. मग त्यावेळेला माझी तिसऱ्या अटेम्प्टला क्लिअर झाली नाही त्यावेळेला मम्मीला ओळखलेलं की बाबा काहीतरी म्हणजे ह्याला खरंच करमत नाही वगैरे, अभ्यास वगैरे होत नाही ह्याचा.
पण मोठा मम्मीने मेसेज टाकलेला की तुझ्याकडे भरपूर वेळ आहे, अजून 2-3 अटेम्प्ट दे, आम्ही काही तुला प्रेशर देत नाही आणि तू जिद्दी आहेस वगैरे असं मोठा मेसेज टाकला. मी अजून पण त्याचा स्क्रीनशॉट मारून ठेवला आहे. शुभमला परवा शुभमला पाठवलं मी की अजून पण वेळ आहे वगैरे. मग ते बघितल्यावर असं वाटतं की घरच्याचा आपल्या एवढा आपल्यावर विश्वास आहे तर आपण तिकडे अभ्यासच केला पाहिजे. तिसरी व्यक्ती म्हणजे माझा मामा. मामाचा असं आहे की माझ्या ग्रॅज्युएशनच्या निर्णयापासून म्हणजे पूर्ण सगळ्या कोण IPS IAS कोण ओळखीचे असतील तर मामा मला सांगायचा, फोन वगैरे कनेक्ट करून द्यायचा आणि तू गायडन्स घे किंवा मामाच्या ऑफिसमध्ये कोण IPS असतील तर मामाला बोलून घ्यायचा, म्हणजे तिथून गायडन्स घ्यायला सांगायचा. त्या गायडन्स पासून माझे क्लास कुठले लावायचे ते सगळं डिस्कशन आमचं मामाबरोबर व्हायचं. आणि दुसरी गोष्ट मामाची अशी की म्हणजे मामाचं असं म्हणणं असतं की किती पण मोठी पोस्ट मिळते हवेत जायचं नाही. आता परवाच मला मी फोन केला मामाला की मामा झाले सिलेक्शन, 17वा रँक आलाय. तर मामा म्हटलं की अभिनंदन एवढंच म्हणतो की तुला नोकरी आहे, पोस्ट नाही, पोस्ट अजून काढायची आपल्याला. मग त्यामुळे असं पण व्यक्ती आपल्या जीवनात पाहिजे की सगळेजण आपल्याला वर चढवत असताना की थांब तू अजून पुढे काहीतरी करायचं, आपल्याला इथं थांबायचं नाही म्हणून हे सांगणारा कोणतरी असावं. ते काम मामा करतो. चौथी व्यक्ती म्हणजे बाबूदादा. बाबूदादा असं आहे की बाबूदादा माझ्या मोठ्या भावासारखा आहे. माझ्या परमिशनला ऍडमिशनला बाबूदादा जवळजवळ 8-7-8 दिवस बाबूदादा दुकान बंद करून माझ्यासाठी आम्ही फेरा मारत होतो. एवढं कोण कोणासाठी आता करत नाही. आणि आता पण पुण्यात बाबूदादा एका ठराविक वेळेनंतर मला फोन करतो आणि विचारपूस करतो की काय चाललंय, घरी येऊन जर वेळ असेल तर. आणि बाबूदादा पुण्यात जरी आला तरी पण मला फोन करत नाही, काय अभ्यास करत असं नाही. आणि बाबूदादा मला आधी मला सांगितलेलं की तू पप्पांना आणि तुझ्या मामाला काही गोष्टी सांगू शकत नाहीस. मी तुझा मोठा भाव आहे आणि मोठ्या भावासारखंच मला सगळं विचारत जा. आणि आतापर्यंत तेव्हापासून आतापर्यंत बाबूदादांनी तेवढा मला सपोर्ट केला पुण्यामध्ये. आणि 5वी व्यक्ती म्हणजे शुभम. असं म्हणतात की मित्र आरशासारखा असावा पण हा जास्तच मोठा आरसा आहे. कारण हा म्हणजे मला दुपारी झोपायची सवय आहे. मग दुपारी समजा मी 2 वाजता त्याला सांगितलं मी 2 वाजता येतो, मग हा माझ्या लायब्ररीच्या सीटवर येऊन बसणार का तर हा 2:30 वाजता येईल, 2:15 वाजता येईल म्हणून. आणि मी 2:30 वाजता जरी आलो तर दिवसभर मला टोमणे मारणार काय 2:30 वाजता आलाय असं. मग असं पण म्हणणार मित्र पाहिजे तुझं चूक तर चूक, माझे सगळे आन्सर्स वगैरे मी जे उत्तर लिहायचो ते शुभमलाच दाखवायचो. मग शुभम त्यात चूक तर चूक, बरोबर तर बरोबर, तुझं काय चुकतंय काय बरोबर येतंय, किती मार्क्स पडतील तुला. परवा फ्लाईटने आला, मला माहित नव्हतं तो येणार, तो मला म्हटला की साहेबांचा कार्यक्रम आहे त्यामुळे मी काय येणार नाही तुला भेटायला. आणि अचानकच दुसऱ्या दिवशी आला मला मिठी मारली आणि अभिनंदन वगैरे करायचं असतं तर हा मला म्हणतो केमिस्ट्रीला काय घाण केलीस. तर काय झालं की सिलेक्शन. तर मला पहिल्या पेपरला थोडीशी एक्झाम पहिल्या पेपरला दुसऱ्या पेपरपेक्षा नाही पडले. तर म्हणतो पहिल्या पेपरमध्ये कशी काय कमी पडले, मी म्हणत होतो तुला केमिस्ट्रीचं कर म्हणून. मग एवढ्यापर्यंत म्हणजे तो मला असं सांगत असतो मार्गदर्शन करत असतो. म्हणजे माझ्या सिलेक्शनचं माझ्यापेक्षा जास्त टेन्शन त्यालाच होतं. मी आनंदी होतो, मी रडलो नव्हतो की मला सिलेक्शन झालं त्यावेळी मी काही रडलो नव्हतो. पण ह्याचा फोन आला, व्हिडिओ कॉल आला आणि हाच रडायला लागला. मग हा रडायला लागला मला पण बरं पहिले तूच बरं आला मला. एवढ्यापर्यंत मला त्याने सपोर्ट केला. आणि एमपीएससीच्या पोरांच्या बाबतीत म्हणजे लोकांचं चुकीचा समज असतो की बाबा 10 वर्ष करतोय 5 वर्ष करतोय. आणि खरंच अभ्यास करणारी पोरं असतात. आणि गावात तर माझ्या मित्रांचं मी ऐकत असतो की गावात गेले तर टोमणे मारतात की बाबा कधी होते तुझं. पण आपल्या गावात मला तसं कधी झालं नाही की बाबा मला तर सगळे लोक चांगलं म्हणायचे की बाबा ओंकारचं कधीतरी होणार. आमच्या घरच्यांना पण सांगायचे की बाबा ओंकारचं सिलेक्शन कधीतरी होणार, आपण मोठे मिळवणूक वगैरे काढू. इथपर्यंत त्यावेळी माझ्यावर गावकऱ्यांनी विश्वास ठेवलेला. मग ते मला भारी वाटतं की मला कधी कोणी टोमणे दिलेलं आहे की बाबा तुझं कधी होतंय बाबा, काय सांगतंय का नाही. मग एवढं. आणि गावातले लोक पण
बाबा पण कधीतरी भेटले गाडी थांबवणार, मला काय लागतो कंपनी, काय चाललंय असं विचारपूस करणार. त्यामुळे गावकऱ्यांनी पण मला खूप साथ दिली या पूर्ण प्रवासामध्ये. त्यानंतर मी आताच्या तरुण पिढीला काही 4 गोष्टी सांगतो की काय करायचं असतं. तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात जा, म्हणजे असं मी म्हणत नाही की अभ्यासच करा. आता आपल्या गावामध्ये तालीम आहे, तुम्ही कुस्ती खेळा, पण कुस्तीमध्ये टॉपला जा. मला असं वाटतं की तुम्ही समजा तालुका लेवलला नंबर काढला ह्या वर्षी किंवा विभागाला गेला, स्टेटला गेला, तर वर जायचा प्रयत्न करा. तुम्ही कष्ट केलं तर ते वाया जात नाही. नॅशनलला गेला तुम्ही, नॅशनलला मेडल मिळालं तर तुम्हाला नोकरी पण मिळते. त्यामुळे कुठलं पण काम करताना ते काम तुम्ही मनापासून करा, त्या क्षेत्रामध्ये जास्त टॉपला जायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे आताच्या मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे की मुलं व्यसन करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक वगैरे ह्या गोष्टींवर जास्त गुंतलेले असतात. मी काही मुलांचा मोबाईल पण चेक करतो की किती वेळ, म्हणजे त्या मोबाईलवर दिसतं किती टाइम, किती ऍप कुठली वापरते ते मी मोबाईल पण चेक करतो. आणि मग गेम आणि इंस्टाग्राम ह्या 2 ऍप जास्त वापरतात. मग ह्या मोबाईलचा चांगला वापर करा, वाईट वापर करू नका, तुमच्या ग्रोथसाठी त्याचा वापर करा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं फ्रेंड सर्कल चांगलं ठेवा. फ्रेंड सर्कल मध्ये आता शुभम असल्यामुळे मला शुभम कडून भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. माझं फ्रेंड सर्कल जर आपण चांगलं असलं तर मग आपल्याला पुढे जाण्यासाठी त्याची मदत होते. आणि वाईट जर फ्रेंड सर्कल असेल तर आपली ग्रोथ होत नाही. त्यामुळे फ्रेंड सर्कल तुमचं चांगलं ठेवा. आणि आपण म्हणतो की आपल्याकडे म्हणजे रिसोर्सेस नसतात शिकण्यासाठी वगैरे. 2 वर्ष झाली मला स्कॉलरशिप चालू आहे, स्टेट गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप चालू आहे. दर महिन्याला मला पैसे येतात. मी घरातून 2 वर्ष झालं पैसे बऱ्यापैकी घेत नाही, म्हणजे थोडंफार आता इंटरव्ह्यू वगैरे होते त्यावेळी होत होतं. ही निघाली तुमची, सरकार पैसे देतं. मेस निघाली, इंटरव्ह्यू साठी सरकार पैसे देतं. त्यामुळे तुम्ही केलं तर तुम्हाला काही सरकारच कमी पडून देत नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यास करा, कुठल्या पण क्षेत्रात आपण मोठे व्हा. एवढं मी बोलतो. तुम्हा सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि शेवटी एक सांगतो की गावासाठी जरी तुम्हाला काही मदत हवी असेल इथून पुढे, शाळेसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी किंवा कुठं चांगलं काम करायचं असेल तर मी मदत करायला काय तत्पर राहील. मगाशी सर वाटले की ओंकारला पण नालंदा अकॅडमी सारखं म्हणजे तिथं जे तसं काम करतंय तसं केलं पाहिजे. मग मी असं आश्वासन देतो की तशा गोष्टी मी करेन, पण पोरांनी अभ्यास वगैरे केला पाहिजे. त्या गोष्टीची मदत माझ्याकडून जेवढी होईल ती मी करेन. एवढं बोलतो. यानंतर निश्चय करता होऊन जाईल किती अवघड काम असे, प्रयत्न करता पदरी येते, यश जायचे कुठे कसे, असे ज्यांनी 3 वेळा एमपीएससी ची स्पर्धा परीक्षा क्रॉस केलेली आहे असे आताचे सन्मान्य उपजिल्हाधिकारी शुभम दादा पाटील मी कसा घडलो आणि ओंकारला कसा घडविणार याबद्दल मार्गदर्शन करतील. सर्वांनी टाळी वाजवून स्वागत करा. मी जास्त काही वेळ घेणार नाही. हा कार्यक्रम म्हणजे ओंकारसाठी असं मला वाटतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर जास्त फोकस करू. नाही, माझा प्रवास सांगणार नाही, कारण मी थोडासा कम्पॅरेटिव्हली मी ओंकारला जसे अप्स अँड डाऊन झाले, मला अप्स अँड अपच होते फक्त. कारण म्हणजे एकदम मी आधीपासून हुशार होतो. मला 10वी-12वी सीबीएसई मध्ये होती. मला 10वीला 95 होती, 12वीला 90 होते, ग्रुपला 95 होते. बीएससीला ऍडमिशन घेतलं, तिथे सुद्धा मला 92% होते. 19ला ग्रॅज्युएशन झालं, 20ला पहिला अटेम्प्ट दिला, मी राज्यात 22वा आलो. 21ला दुसरा अटेम्प्ट दिला, राज्यात दुसरा आलो. आणि दुसरा आल्यानंतर सुद्धा ओपनला डेप्युटी कलेक्टरच्या जागा होत्या 12, पण सर्वच्या सर्व रिझर्व्ह कॅटेगरीला असल्यामुळे मला परत एक्झाम द्यावी लागली. मी परत राज्यात 5वा आलो आणि आता डेप्युटी कलेक्टर. त्याच्यामुळे मी आणि घरची सुद्धा एकदम म्हणजे बेस्ट मॉम, बेस्ट डॅड, बेस्ट ब्रदर, बेस्ट वहिनी, बेस्ट मामा, बेस्ट मामी, म्हणजे
घरचे तर एकदम इतके सपोर्टिव्ह आणि ते प्रेम काही कमी होतं की मला अजून भावासारखा एक मित्र भेटला आणि त्याच्यापेक्षा त्याचं चांगलं गाव भेटलं की मला ते आपलंच गाव होऊन गेलं की मी आता कधी आलो तरी मला गाव आपलं असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे मी माझ्यापेक्षा जास्त ओंकारविषयी थोडं काही बोलेल की आता ओंकारने जसं नाही तर इथं आयोजकांनी जसं सांगितलं की माझं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन ओंकारच्या सक्सेसमध्ये तर एक फुल्ली ट्रू नाही कारण त्याच्यापेक्षा जास्त माझ्या सक्सेसमध्ये ओंकारचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आता मला एखादी पोस्ट काही आधी भेटली याचा अर्थ असं नाही की मी त्याला काही जास्त वगैरे हे केलेलं आहे. माझ्यावर त्याचा इतका म्हणजे त्याचा माझ्यावर विश्वास आहे की माझा ज्यावेळी राज्यात 2रा नंबर आला त्याला रिझल्टच्या आधी त्याने फ्लाईट बुक केली होती दिल्लीहून की बाबा त्याला इतका कॉन्फिडन्स होता की येईलच म्हणून आणि तो ऑलरेडी पुण्यात येऊन गेला होता. मी म्हटलं अरे चुकून नाही तर नंबर नाही आला तर आवडत पण त्याचा होता माझ्यावर इतका विश्वास. दुसरं इतकंच सांगेल की आता आपल्याला जे ओंकार सारख्या एका ग्रामीण भागातल्या मुलाचा पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या गावाचं नाव होतं नाहीतर 100 किलोमीटर लांबच्या एका प्राथमिक शिक्षकाचा मुलगा सत्कार एखाद्या 100 किलोमीटर लांब गावामध्ये होतो तर हे सर्व कशामुळे होतं तर ते शिक्षणामुळे होतं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पालक म्हणून आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये हवं तेवढं लक्ष देत नाही. म्हणजे आल्यानंतर फक्त आपल्याला एक बेसिक करायचं असतं की आपला मुलगा मुलगी घरी आल्यानंतर फक्त 1 तास 2 तास त्यांना एका खोलीत जाऊन अभ्यास करावा. इतकं जरी आपण केलं तरी ते आपल्यासाठी खूप असतं कारण त्याला आतापासून जर अभ्यासाची सवय लागली तर त्याला पुढे कुठेतरी ते कळून जातं. मला सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा इतकंच सांगायचं आहे तुम्हाला काहीतरी वाटेल की आमच्याकडे सिलेक्शन झालं म्हणजे आम्हाला अभ्यास करायला आवडतो तर असं अजिबात नाही. फक्त आम्हाला अभ्यास केलेल्याची जाणीव असते की आपले आई वडील आपल्यासाठी किती करतात मग आपण त्यांच्यासाठी थोडंफार केलं पाहिजे आणि आता जर अभ्यास कराल तर पुढे कुठेतरी तुम्हाला आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करायची संधी मिळते. आता भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी म्हटले होते की सम्मुख फैला अमर ध्येय पर प्रगती चिरंतन कैसा इतिहास पावस बनकर ढलला होगा आणि कदम मिलाकर चलला होगा. आज आपण सर्वांनी मिळून एक गरज आहे की सर्वांनी मिळून आपले सर्व मतभेद विसरून आपल्या मुलांच्या भविष्यावर हे करावं आणि आपल्या भागातील मुलं असंच महाराष्ट्रामध्ये नाव रोशन करतील याच्यासाठी प्रयत्न करावं. याच्यासाठी खूप जण आता नालंदा अकॅडमी असेल असे खूप आपण जेवढा आपल्याहून होते तेवढा आपण करू. याच्यासाठी राजकीय इच्छाशक्ती जी असते ती आपल्याला ऑलरेडी आता भेटलेली आहे. माननीय आमदार महोदय जे आपले कर्तव्यदक्ष आणि कणखर आमदार महोदय यांच्या नंतर आपल्याला राजकीय इच्छाशक्ती तर भेटलेलीच आहे पण सामाजिक इच्छाशक्ती सुद्धा तितकीच गरजेची आहे जी आपल्या सर्वांना पार पाडायचे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी माझा इतक्या मनापासून मला प्रेम दिलं आणि मी इतकंच सांगू इच्छितो की मी इथून पुढे माझ्या म्हणजे माझे गाव असल्यासारखंच झालेलं आहे. मी जेवढं माझ्याकडे जाईल तेवढंच इथे येईल कारण मला इथे तेवढंच प्रेम भेटतं. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे धन्यवाद साहेब. त्यानंतर आजच्या मतदारसंघाचे अत्यंत हुशार चाणाक्ष आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे माननीय सत्यजित हो व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सत्कारमूर्ती 2 जण प्रथम नागरिक कविता पाटील मॅडम आमचे मैगुंडे सर विस्तार अधिकारी देशमुख सर सत्कारमूर्तींचे मामा EPI घोडे पाटील आणि आपल्या जवळच्याच गावातील बिळाशी या गावचे आमचे अत्यंत जवळचे मित्र कौटुंबिक मित्र माझे मंडळ कारण मी त्यांना गुरुच म्हणते असे साहित्य अकादमी पर्यंत ज्यांनी आपल्या कथाकथनाच्या माध्यमातून झेप घेतली असे बिळाशीचे बाबा पर्यंत आपण सर्व उपस्थित नागरिक महिला आणि बंधू आपण सर्वजण. मी आता फारसं काही बोलणार नाही त्यांनी त्यांचा प्रवास सांगितलेला आहे. माझा तरी प्रवास तसा फारसा वेगळा नाही. पहिल्यांदा मी त्या दोघांचं अभिनंदन करते आणि अत्यंत उत्तम उदाहरण मैत्रीचं दुसरीकडे कुठे द्यायची आत्ताच्या पिढीला किंवा आपल्या सर्वांना द्यायची गरज नाही असं हे अत्यंत चांगलं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. मी फक्त एक वेगळंच सांगेन दोघं पण फार हुशार आहेत. आता 60-70% वाल्यांनी जायचं होतं बरोबर आहे ना माहिती नाही तर माझ्याकडे बघा मी 12वीला 60%च पडले होते मलाही आणि मराठीला केमिस्ट्री होता BSCचा माझा MA मराठीच होता. त्याच्यामुळे असं काही नाही की तुम्ही किती सचोटी तो तर मला मगाशी काहीतरी MPC बद्दल घोडे पाटील सरांनी काहीतरी वेगळं वाक्य वापरलं पण ऍक्च्युली MPC हा यज्ञ आहे आणि तो केवळ एक विद्यार्थी म्हणजे मी करते आहे MPC म्हणजे मी यज्ञ तो करत नसतो तर माझ्यासोबत माझे आई वडील माझं कुटुंब माझे अवतीभोवतीचे लोक माझं गाव
माझी शुभेच्छुक, माझ्याबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल ज्यांना काहीतरी चांगलं वाटतं अशी सगळी अनंत माणसं या पाठीमागे यज्ञ करत असतात. आणि तो यज्ञ एका टप्प्याला जेव्हा पोहोचतो तेव्हा इथं सत्कार तिथपर्यंत कोणी हे होत नाही, जात नाही. इथे अत्यंत सचोटी लागते. मला माहिती की बाबा पैठणींनी ते तप केलं होतं, तो यज्ञ केला होता. प्रत्येकाची दिशा वेगळी असते, प्रत्येकाचं नशीब ठरलेलं असतं. 100 मीटरच्या रेसमध्ये एखादा 50 मीटरवर उभा केला जातो, एखादा 40 मीटरवर उभा केला जातो, एखादा 10 मीटरवर उभा केला जातो आणि एखादा अंतिम 0 मीटरवर उभा केला जातो. आणि त्यांच्यामध्ये रेस लावली जाते आणि पळा म्हटलं जातं. आणि त्यामध्ये विनिंग कोण आहे ते, विजेता कोण आहे ते ठरवायचं असतं. ऑब्व्हियसली आपल्याला वाटलं की 50 मीटरवाला जो आहे त्याला फक्त 50 मीटरच अंतर क्रॉस करायचं आहे आणि 0 मीटरमध्ये त्याला 100 मीटर अंतर क्रॉस करायचं आहे. जिंकणार 50 मीटरच आहे. परंतु ही परिस्थिती असते, कौटुंबिक आणि सामाजिक आणि भौतिक परिस्थिती ही अशी असते. एखादा जसं म्हणतो की बेस्ट मॉम बेस्ट डॅड असतात, एखाद्याकडे आज फी भरण्यासाठी सुद्धा आजोबा. परवाच एक होतं, एक पेपरला व्हायरल झालेली, मुलांनी कशासाठी तरी दिवाळीच्यासाठी फीसाठीच काहीतरी वडिलांकडे पैसे मागितले, वडिलांना ते देता आले नाहीत, रात्री आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे मुलगा शेतात जाऊन आत्महत्या करतो. त्याला शोधण्यासाठी म्हणून वडील तिथे जातात आणि वडिलांनी तोच गळफास बाजूला करून त्याला बाजूला ठेवला आणि आपण तिथं तो फाशीवर चढला. ही वस्तुस्थिती आपली आणि आपल्या भोवतालच्या समाजाची आहे. तर इथं हारायचं नाहीये, इथं एकच लक्षात ठेवायचं की हारायचं नाहीये, कुठेच कुठल्याही परिस्थितीवरती हारायचं नाही. मग ती एमपीएससी असो, जीवनाचा आलेख असो, जीवनाची परीक्षा असू दे, इथे हारायचं नाहीये, सातत्याने पुढे जायचंय. आणि या सगळ्यामध्ये इथे उपस्थित असणाऱ्या पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. इथे आम्ही यांना सांगणार नाहीये मोबाईल वापरू नका, इथे आम्ही यांना सांगणार नाहीये पुस्तके वाचा, ते तुमचं काम आहे, हे आपलं काम आहे. मी काल जेव्हा 3:30 वाजता भावना माहितीये 3:30 वाजता आपण ते मला वाटते 4-4:30 ला जेवले असते सकाळचं. मी 3:30 वाजता जेवले. एक उपोषण सोडून मी जेव्हा घरी गेले आणि मी तिला कन्येला म्हटलं की मी फार थकली बाळा, मी आता जेवते आणि थोडं पडते, पण पडते म्हणजे काही झोप लागत नाही. मी मोबाईल हातात घेऊन थोडस काहीतरी व्हायरल काय झालेलं आहे, आजच्या न्यूज काय किंवा काय आणखी काही असेल ते बघायला लागले. माझी शेजारी मुलगी बाबा सुधा मूर्तींचं 3000 टाके पुस्तक वाचत होती, सीबीएसईची 5वीची मुलगी. मला हे वाटलं की मी ते बाजूला ठेवलं आणि मग ती विचारत असलेल्या देवदासी प्रथा आणि देवदासींबद्दल मी तिला सांगायला लागले. ती मला सांगत होती की 3000 टाके कशी घडली होती त्याची ती कथा, आणि ती मला सांगायला लागली. हे का होतं तर तिने मला वाचताना पाहिलेलं, तिने मला वाचताना पाहिलं. घरात तिचं असं म्हणणं होतं की आता मी तिला 5वीच्या मुलीला 9-10 वर्षाच्या श्यामची आई हे पुस्तक वाचले म्हणायच्या अगोदर आज जर माझी मुलगी माझ्याकडं श्यामची आई पुस्तकात कपाटात आहे का ग आई हे विचारते आहे, हे मला वाटतं की फलित आहे. आपली जबाबदारी आहे, यांची जबाबदारी नाही. यांना काही माहित नाही. मी माझ्यावरून घेते की मला वडिलांनी सांगितलं की तुला हे करायचंय, जसं घोडे पाटलांनी सांगितलं, मामाने सांगितलं की तुला हे करायचं आहे. तर हे बुद्धीला तुम्ही दिशा द्यायची, हे काम आपलं आहे. आज शिक्षकांचं आहे शाळेतल्या, आणि सगळ्यात महत्वाचं घरातल्या आईचं आणि वडिलांचं काम आहे. मी असं म्हणणार नाही की केवळ आईचं. माझ्या आई जेव्हा पुस्तकं माझी सगळी अवतीभोवतीची बघून म्हणायची एवढं कुठं तर पेटवायचा वाटत, हा वाक्यप्रचार गावातल्या सगळ्या बायकांना माहित असेल. आणि तीच आई रडायला आणि म्हणजे आमच्या विभागणी सुद्धा कामाची करून ठेवली होती की मोठ्या कन्येनं तिची परीक्षा असली की हिनं काम करायचं, हिची परीक्षा असली की तिनं काम करायचं. आणि वडील तर इथपर्यंत म्हणायचे यांना माहिती आहे की श्यामाचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तिचं लग्न करणार नाही. म्हणजे माझ्याच तेवढं अन्याय. वयाच्या 27 वर्षापर्यंत बाबांनी लग्न होऊ दिलं नाही. आणि त्याचं मत होतं की जोपर्यंत ती स्वतःच्या पायावरती उभी राहत नाही तोपर्यंत ती शिक्षिका असू दे, ती नायब तहसीलदार असू दे, तहसीलदार असू दे, जे काही मिळवायचं आहे तिला, जोपर्यंत तिला मिळत नाही तोपर्यंत मी तिचं लग्न करत नाही. परंतु ही भूमिका आणि हा उंदेपणा जर तुम्ही आमच्या पाठीशी असाल तेव्हा आम्ही पुढे जाऊ. म्हणून घरातल्या मुली असतील, मी मुलींच्या बाजूने बोलेन, हे तर मुलगी आहेत आणि मी तो भेद मी मानत नाही, मला तर 2 कन्याच आहेत. पण तरीही मी सांगते की ग्रामीण पातळीवरती, शहरामध्ये तर सोडा, महाराष्ट्रामध्ये आता मी जवळपास अर्धा महाराष्ट्र नोकरी करून आलेली आहे, अर्ध्यापेक्षा जास्त. मला त्या नगर डिव्हिजन सोडलं तर बऱ्यापैकी मी सगळीकडनं आले. कोकण डिव्हिजन मध्ये सुद्धा मी 1.5 वर्ष काम करून आले, अमरावती झालं, नागपूर झालं, इकडं सगळीकडे काम करून आल्यानंतर परिस्थितीमध्ये जाणवतं की
आपण मुलीला म्हणजे माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रिणीला बीएडला पैसे भरत असताना आणि मोठ्या मुलाला डॉक्टरसाठी पैसे भरताना बीएचएमएस साठी त्याला 4.5 लाख रुपये कुठेतरी त्या काळात भरले म्हणून हिच्यासाठी 80,000 रुपये भरायला एका प्राध्यापक लेवलच्या माणसाने नकार दिला होता. ही वस्तुस्थिती आहे जी मी स्वतः डोळ्याने पाहिली. आज तिने कुठेतरी बीएड केलं तर ती कुठेतरी एखाद्या हाऊसवाईफ एका घरात राहिली, कदाचित ती कुठेतरी आज माझ्यासोबत असती. तर ह्या बाबी आहेत की आपल्याला पालकांनी सजग झालं पाहिजे. आज इथे जो शुभम घडत आहे, ओंकार घडत आहे, याचं श्रेय मी त्यांच्यापेक्षा त्यांच्या आई वडिलांनी देईल. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोणी तर मला भिडे पाटलांच्या पूर्वी ज्यांनी बोललं ते म्हटले त्यांनीच हे किंवा ते बलगुंडे सर म्हणाले की वडिलांचं श्रेय आहे की वडिलांनी ज्या मुलांसाठी वेळ दिला, ज्या मुलांना घडवलं त्याचं कुठेतरी इथं हे फलित आहे. तर हे एक्झॅक्ट आहे. आणि असं आपण बघतोय किती कॉम्पिटिशन आहे आणि कितीतरी मुलं, माझ्या घरात 4 मुलं दिल्लीला 3 वर्ष राहिले. आजपर्यंत थोडासे सिलेक्शन झाले. 3 वेळा इंटरव्ह्यू पर्यंत एक मुलगी गेली माझ्या घरातली भाची, आजपर्यंत सिलेक्शन झालेलं नाहीये. 4 वेळा तिचं आम्ही सांगतो केली की बाई काही हे नको करू. डीएड झालं, डीएड मध्ये स्टे आला, तर बऱ्याच गोष्टी होतात. मग हे सगळं का घडतंय? ही पुण्याई केवळ या पिढीची नसते किंवा आमची नसते, ही पुण्याई त्या आई बापांची असते म्हणून आम्ही इथपर्यंत असतो. आणि हे विसरायचं नाहीये, हे विसरायचं नाहीये यासाठी की केवळ इथं संपत नाही. हे हा यज्ञ करून झाल्यानंतर पुढे जे मांडलेलं आहे हे भयानक आहे. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर अभ्यास हा वेगळा पार्ट आहे, पूर्णतः वेगळा आहे. जेव्हा तुम्ही ऑन जॉब येता, बिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून समोर येता, तेव्हा तुमच्या पुढे अनंत अमाप प्रश्न आहेत आणि तुम्ही मग स्वतःला शारीरिक मानसिक स्तरावरती स्टेबल ठेवून तुम्हाला इथून पुढचा सगळा प्रवास करायचा आहे. कौटुंबिक तुमची नीट, कौटुंबिक शारीरिक मानसिक स्तरावरची नीट, तुमचं संपूर्ण शांतता जी काय आहे ही सगळी स्थिर ठेवून आणि पुन्हा तुमच्या कामाला न्याय तुम्हाला द्यायचा आहे. या सगळ्यासाठी मी तुम्हा दोघांना शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अभिनंदन गावकऱ्यांचं की नवीन मुलगा तुम्हाला मिळाला. शुभम अप्रतिम मला जाणवलं असेल, बोलताना जाणवलं असेल, कारण की मी सकाळी एक मला 10-15 मिनिटच त्याच्याशी खूप झालं, 10-15 मिनिट एवढा वेळ म्हणजे आवडतावर मी त्याच्याशी बोलले. त्याचा मला फोन आला होता सकाळी की मॅडम मी येत आहे, आपण येणार आहात असं कळलं तर आपण तिथं भेटूयात वगैरे वगैरे. तर त्याच्या बोलण्यातूनच जाणवत होतं की एखाद्या माणसाला देवाने द्यावं किती ना, दिलं त्याचं नशीब म्हणायचं, पण ज्या पद्धतीनं तो नम्रतेनं ते सगळं उपभोगत आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हवा. लक्षात असावी लागते, ती नम्रता श्वासात असावी लागते आणि आज त्याच्यामध्ये ती दिसते आहे. 4 पदं काढून हे घेऊ की ते घेऊ की ते घेऊ असं जेव्हा होतं ना, तर मला वाटतं ही पुण्याईची भाग आहे आणि तो अत्यंत संयमानं ते सगळं पचवत आहे. तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी अभिनंदन त्याला व्यक्त करते. तुम्हा दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. तुमची सर्व स्वप्न आणि कुटुंबियांची स्वप्न पूर्ण व्हावं. आपण सर्वांनी हा अत्यंत चांगला कार्यक्रम सगळ्याच्या उपस्थितीमध्ये घेतला, याबद्दल गावकऱ्यांचं अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. परीक्षेमध्ये राज्यामध्ये ज्यांनी 17वा क्रमांक प्राप्त करून चिंचोली गावाचं आणि ह्या परिसराचं एक वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या वैभवामध्ये भर टाकलेली आहे ते आपले सत्कारमूर्ती ओंकारजी बाणकर, त्यांचे मित्र आणि आनंद पिक्चरमध्ये म्हणलं होतं बघा राजेश खन्ना, दोस्त वही होता है कि जब दिल की घंटी बजती है और वो अपना लगे उसे दोस्त कहते हैं. तशा पद्धतीनं शुभम ठाकूर आणि सर्वात ते आनंद राऊत येऊन गेले. मला काही थांबता आलं नाही, पण आनंद राऊत यांच्या कविताचं वाचन चाललेलं असताना मी थोडंसं ते युट्यूबवर बघत होतो. त्यावेळेस ते म्हणत होते की मित्र कसा असावा तर वणव्यामधील गारव्यासारखा. मला वाटते तुम्ही दोघेही अशा ह्या मानसिक आणखीन वयाच्या अवस्थेत होता की कोण ना कोणतरी स्टेबलिंग फोर्स लागतो. आपल्या मनामध्ये अशी वादळांची अशी रांग चाललेली असते, त्यावेळेस शांत करायसाठी आई वडिलांच्या पेक्षा मित्राची गरज असते. ती दोघांनी परस्पर पूरक एकामेकाला दिल्यामुळं आज दोघंही खूप उंचीवरती गेलेला आहात. किंबहुना मामा प्यारे तर म्हणतात की ही उंची मला मान्य नाही, इससे भी और बड़ी ऊंचाई जो है वो